काल होतीस ना तू? काल होतीस ना? कालचं समजलं ना? जेवढं घेतलं तेवढं. हॅलो हॅलो हॅलो. लाईव्ह असतील त्यांना आवाज येतोय का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय करायचंय जे लाईव्ह असतील त्यांनी. लाईव्ह असतील त्यांनी हाय करायचंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती मुलं लाईव्ह बरेच जण दिसताय मला. गुड मॉर्निंग मित्रांनो. हा चालू करत आहे. बाकी मुलं येत आहे ना त्यामुळे थोडं थांबलं होतं. बघ कालच्या दिवशी आपण हे बघितलं होतं. दीर्घा दीर्घानु स्वर संधी आपण बघत होते. स्वर स्वर आणि स्वर एकत्र येतात त्याला काय म्हणतात तर स्वर संधी म्हणतात. आणि मी या उदाहरण वाचून दाखवलेले होते. भरपूर उदाहरण बघितले होते. म्हणजे ई ई ई मोठा ई असो किंवा छोटा ई असो, मोठा ई एकत्र आला तर मोठा ईच होतो. छोटा ई आणि छोटा ई एकत्र आला, असा एकत्र आला तरी पण काय होतो? असा ई होतो. बरोबर. हा, असा ई असा ई अधिक असा ई एकत्र आला तरी पण असा मोठा ईच होतो. असा ई अधिक असा ई एकत्र आला तरी काय होतो? असा ईच होतो. हे बघ हे आहे. आता इथे काय ईश. आता अधिक ईश. बघा इथे पहिली विलांटी इथे छोटा ई एकत्र आणि मोठा ई. मग काय होईल? मोठा ईच होईल. मग काय नाव झालं? अधिश. अभि अधिक इष्ट. बघ इथे छोटा ई आणि भी मध्ये असा भी आहे. या भी मध्ये छोटा ई आहे म्हणजे इथे हा ई आहे आणि इष्ट आणि हा एक ई. या दोघे एकत्र आले की हा मोठा ई झाला. काय नाव झालं? अभिष्ट. अति अधिक इंद्रिय. अति इंद्रिय. अभि अधिक इस्पित. काय नाव झालं? अभिइस्पित. परि अधिक इच्छा. परीक्षा नाव झालं आहे. प्रति अधिक इच्छा. काय नाव झालं? प्रतीक्षा नाव झालं आहे. प्रतीक्षा नाव काय असंच लिहितात. दुसरे विलांटी नसतात. आणि त्याची फोड कधी केली तर अशी होते प्रति. ह्या प्रति मधला हा ई आहे अधिक ईर्षा. याशी त्याची फोड आहे. मग ही ई आणि हा ई एकत्र आला की कुठला ई झालाय? हा ई. म्हणजे हा प्रति ईची कुठली विलांटी झाली? दुसरी विलांटी झाली. आणि नाव काय बनलं? प्रतीक्षा नाव बनलेलं आहे. झेरॉक्स बनलेली का? हा बरं झालं झेरॉक्स बनली तर. हा आता इकडे पण लक्ष दे, तुझ्या याच्यात पण लक्ष दे. पान नंबर आहे 60 नंबरचा पान नंबर आहे. 60 नंबरचा पान नंबर चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. बघ आता इथे काय? अधि अधिक ईशक. काय नाव झालं? अधीक्ष. इथे अधि अधिक ईशक. काय नाव झालं? अधीक्षक.
परी अधिक ईशक, परीक्षक, परीक्षक पण आपण असंच लिहितो, परंतु त्याची फोड करताना तुम्हाला कधी विचारलं तर संधी करा, संधी करायची असेल तर संधी करायची आहे, तर विग्रह करा असा कधीच विग्रह करायचा नाही. परी अधिक शक असा विग्रह करायचा नाही. ऑप्शन मध्ये पण असे नसतात. विग्रह करताना परी अधिक ई क असेच असाच विग्रह करायचा आहे. तेव्हा असा विग्रह केल्यानंतर त्याचा स्वर त्याची संधी काय होते, परीक्षक होते. हे वस्त चुकीचं आहे. ऑप्शन मध्ये हे पण असतं, ते पण असतं. असे असे चार चार ऑप्शन असतात. आता कवी अधिक इच्छा, कवी अधिक इच्छा, कवीच्छा अशी त्याची विग्रह होतो आणि अशा दुसरी विलांटी दिली की त्याचा स्वर होत असतो. कवी अधिक इंद्र बघा, त्याला पण दुसरी विलांटी आहे कवींद्र. कवी अधिक ईश्वर काय नाव झालं आहे, कवीश्वर नाव झालं आहे. मुनी अधिक इच्छा काय नाव झालं, मुनिच्छा. मुनी अधिक ईश्वर काय नाव झालं, मुनीश्वर. दोघांची संधी झाली. रवी अधिक इंद्र काय नाव झालं, रवींद्र. पुढे बघा कसे झाले आहे, रवी अधिक इंद्र बरोबर रवींद्र. गिरीश, गिरीशचा विग्रह बघा कसा झालाय तर गिरीश अधिक ईश म्हणून काय बनलं, गिरीश. दुसरी विलांटी देवी अधिक इच्छा काय नाव झालं आहे, देवीच्छा. योगी अधिक ईश्वर काय नाव झालं, योगीश्वर. योगी अधिक इंद्र काय नाव झालं, योगींद्र. मही अधिक ईश, महिष. मही अधिक इंद्र, महेंद्र. पर्वती अधिक इच्छा, पर्वतीच्छा. गोमती अधिक इच्छा, गोमतीच्छा. आणि पर्वती अधिक ईश काय नाव झालं, पर्वतीश नाव झालं आहे, पर्वतीश. लक्षात ठेवायचं आहे. आता आपण कालपर्यंत आलो होतो, आज आपण हे बाय ऊचे उदाहरण बघणार आहोत. ऊ म्हणजे छोटा ऊ कसे हा 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 ऊ अधिक हा ऊ कुठला ऊ बनला, मोठा ऊ बनला. हा ऊ अधिक हा ऊ मोठा ऊ कुठला ऊ बनला, दीर्घ ऊ बनला. दीर्घानु स्वर संधी बघतोय आपण. दीर्घ ऊ अधिक दीर्घ ऊ बरोबर कुठला ऊ बनला, दीर्घ ऊ बनला. दीर्घ ऊ अधिक रस्व ऊ बरोबर कुठला ऊ बनलेला आहे, दीर्घ ऊ बनलेला. बरोबर, हे आपलं चालू होतं. आता कशा बघा, मन मन अधिक उदय बघा, मान काय भानु अधिक उदय, मनु पण म्हटलं असं ते चाललं सर. भानु अधिक उदय बघा, हा भानु आहे. भानु मध्ये कुठला ऊ आहे, छोटा ऊ आहे. बरोबर, स्वर संधी स्वर मध्ये आपण बघितलं होतं, भानु मध्ये छोटा ऊ आहे. आणि हा उदय मधला हा अधिक हा ऊ आहे. हा मोठा ऊ आणि छोटा ऊ म्हणून काय तयार झाला, मोठा ऊ तयार झाला. म्हणून आता भानु उदय असं नाव होताना काय विग्रह स्वर कसा संधी कशी होईल, भानु भानु असं दुसरी विलांटी येईल बघा. दुसरी विलांटी आली, छोटा ऊ आणि छोटा ऊ मिळून मोठा ऊ झाला. बरोबर नाव काय झालं, भानु उदय. तशाच पद्धतीने लघु अधिक उत्तरी बघा, हा लघु मध्ये छोटा ऊ आहे आणि हा एक ऊ आहे, यांचा मिळून मोठा ऊ तयार झाला. आणि नाव काय बनलं, संधी काय बनली, लघुत्तरी. दीर्घानुवर्ती स्वर संधी आपण बघत दोन स्वर एकत्र आले की काय होतात, स्वर संधी निर्माण होते. बघा आता वधू अधिक उत्कर्ष, वधू अधिक उत्कर्ष बघा, म्हटला का कसा ऊ आहे, मोठा ऊ आहे. आणि इथला ऊ मधला हा छोटा ऊ आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं, मोठा ऊ आणि छोटा ऊ एकत्र आला तर मोठा ऊच होता. मग याला पहिले उकार होता, याला कुठला उकार येणार आहे, दुसरा उकार येणार आहे. म्हणून मधुत्कर्ष असं नाव झालं. गुरु अधिक उपदेश, इथे पहिला उकार आहे छोटा ऊ, इथे हा उपदेशचा छोटा ऊ आणि हा एक मोठा ऊ झाला. मग गुरुला गुरुपदेश नाव लिहिताना कधीच असं छोटा उकार पहिला उकार द्यायचा नाही. कुठला उकार दिला आहे, दुसरा उकार दिलेला आहे. मग काय नाव झालं आहे, गुरु उपदेश. भानु अधिक ऊर्जा बघा, भुर्जा असं नाव झालं आहे. बघा भू अधिक ऊर्जा काय नाव झालं, भुर्जा असं नाव झालं आहे. मोठा ऊ आणि मोठा ऊ मिळून कुठला ऊ तयार झाला आहे, मोठा ऊ तयार झाला आहे. भू अधिक उद्धार बघा, भू उद्धार हा ऊ आणि हा ऊ मिळून मोठा ऊ.
उद्धार. भू अधिक ऊर्जित कुठला? भू ऊर्जित. तुम्ही पण बोलायचंय माझ्या मागे. बघा इथे हनु अधिक ऊन काय नाव झालं? हनुन. गुरु अधिक उरु गुरुरु असं नाव झालेलं आहे. इतके उदाहरण दिले यांनी, इतके उदाहरण दिले म्हणजे सर्व पुस्तकांमधले पेपरला आले सर्व उदाहरण सर्व आता आता पुढे बघा छोटा रू आणि हा रू बनून कुठला रू होतोय? मोठा रू होतोय. हा एक रू होतोय बघा. मातृ अधिक ऋण मातृन असं त्याचं संधी घातले आहेत. पितृ अधिक ऋण आपण काय म्हणतो? पितृन असं म्हणतो. भातृ अधिक ऋण काय म्हणतो? भातृन. म्हणजे मातृन, पितृन आणि भातृन असे 3 शब्द ऋण बनलेले आहे. आता आपण जी संधी बघितली ती दीर्घानुवर्ती स्वर संधी बघितली. तुम्हाला दीर्घ स्वर संधी विचारलं तर तुम्हाला फक्त विचारतील स्वर संधी ओळखा, व्यंजन संधी ओळखा आणि विसर्ग संधी ओळखा. विसर्ग संधी तर एकदम सोपी असते. विसर्ग संधीमध्ये डायरेक्ट विसर्ग दिलेला असतो, तिथे लगेच ओळखता. स्वर संधीमध्ये लक्षात ठेवायचे आहे ते स्वर 14 जे स्वर आहे ते दिलेले असतात. असे दिले असतात बघा. हा काय झाला? मोठा. म्हणजे अशी ही बनून काय तयार झाली? स्वर संधी तयार झालेली आहे. अशी आपण स्वर संधी अशी अपेक्षा करतो. तुम्ही वाचलेलं असेल मागचं जे काय येते आतापर्यंत वाचलंय का? मी जवळजवळ किती प्रश्न 140 ते 148 प्रश्न तयार केलेले आहे पहिल्या चॅप्टरवर. फक्त वर्णमालावर. वर्णमाला मराठी भाषा म्हणजे काय आपण जे पहिल्यापासून बघितलं त्यावर 140 ते 148 पर्यंत प्रश्न आज उद्यामध्ये मी टायपिंग करेल. परवाच्या दिवशी शक्यतो तुम्हाला इतकी 148 140 मार्काची टेस्ट देईल. गुड मॉर्निंग. 140 मार्काची टेस्ट देईल तुम्हाला. त्यामध्ये होऊन जाईल 140 बरोबर 1 तास सोडायला देईल. 1 तास 1.25 तास सोडायला देईल. मराठी आहे ते आणि बाकीचं 15 मिनिटं तुम्हाला उत्तर सांगेल. आपण करू बरोबर. त्याला 1 तास बी कमीच होतोय. तुम्हाला लय फास्ट सोडावे लागेल ते. एक अजून प्रश्न छाटतो आणि कमी करतो. 100च मार्काचे देतो. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला सर्वचे सर्व भरपूर प्रश्न द्यायला पाहिजे. आता आपण बघा गुरुदेश स्वर संधी बघणार आहे. एका माग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिला शब्द हा आहे बघा. आता कुठला पहिला? हा एखादी पहिला शब्द आहे. पहिला शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल. हा व दुसऱ्या शब्दातील जे दुसरा शब्द आपण जी संधी पडतो बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असेल? ई ई उ उ आणि रू हे विजातीय स्वर असतील बरोबर. तर हे 2 विजातीय स्वर एकत्र येऊन त्यांच्याबद्दल काय होतो? ए आणि ओ आणि अर असे ए ओ अर असे आदेश तयार होतात. या आदेशांना काय म्हणतात? गुणादेश म्हणतात. गुणादेश होऊन बनलेल्या संधीला गुणादेश स्वर संधी म्हणतात. आता गुणादेश स्वर संधी सोपं सांगतो मी. पहिला शब्द आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय पाहिजे? अ किंवा आ पाहिजे बरोबर. आणि दुसरा शब्द आहे. हा दुसरा शब्द आहे त्याचा ई ई उ उ असे पाहिजे आणि रू हे पाहिजे. हे काय पाहिजे? पहिला वर्ण पाहिजे. स्वर एकत्र येऊन गुणादेश स्वर संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई ई उ उ रू असे पाहिजे. असे कधी असेल तर या 2 विजातीय स्वर एकत्र येऊन तर काय होत आहे? ए होते बघा. अ आणि ई एकत्र आल्यावर काय होणार आहे? अ अधिक ई एकत्र आल्यावर ई होणार आहे.
बरोबर आहे का नाही? ए होणार आहे, अ अधिक ई एकत्र आलं ए होणार आहे. आ अधिक ई एकत्र आल्यावर काय, आ अधिक ई एकत्र आल्यावर काय होणार आहे, ए ए होणार आहे. बरोबर. बघा, अ अधिक उ एकत्र, अ अधिक उ एकत्र आल्यावर काय होणार आहे, ओ होणार आहे. बरोबर. अ अधिक रू एकत्र आल्यावर काय होणार आहे, रू होणार आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण हे हे बाय हे जे आहे हे एकत्र येऊन अ अधिक उ एकत्र, छोटा किंवा मोठा उ एकत्र आलं ए अधिक ई, मोठा ई किंवा छोटा ई एकत्र आल्यावर काय होतो, ए होतो. अ अधिक रू एकत्र आल्यावर काय होतं, र होतं. बघा, असे आदेश होतात. या संधीला काय म्हणतात, गुणादेश स्वर संधी म्हणतात. आहे तुम्हाला बघा इथे सांगतो, अ अधिक ई एकत्र आल्यावर ए झाला, अ अधिक ई एकत्र आल्यावर काय झाला, ए झाला. आ अधिक ई एकत्र आल्यावर काय झाला, ए झाला. आ अधिक ई एकत्र आल्यावर काय झाला, ए झाला. अ अधिक उ एकत्र आल्यावर काय झाला, ओ झाला. बरोबर. आ अधिक उ एकत्र आल्यावर काय झाला, ओ झाला. आ अधिक उ एकत्र आल्यावर काय झाला, ओ झाला. आ अधिक उ एकत्र आल्यावर काय झाला, ओ झाला. म्हणजे ओ कधी मोठा, तर त्याचा काय बनतो आहे, ओ बनतो आहे. बघा, अ किंवा आ मध्ये ई मिसळवला तर त्याचा काय बनतो आहे, बरोबर. हे आपण पहिल्यांदाच बघितलेले, वरच बघितलेले होते. अ अधिक रू एकत्र आल्यावर काय होतोय, र होतोय. र म्हणजे आपण फार देतो. आ अधिक रू एकत्र आल्यावर काय होतंय, र होतोय. असा र होतोय, असा र फार देतो तसा र होतोय. लक्षात ठेवायचं आहे. या हे सर्व म्हणजे व्याख्या काय सांगितली मी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण किंवा आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील शेवट पहिला वर्ण काय पाहिजे, ई ई उ उ आणि रू असेल तर या अ आणि ई मिळून काय होतो, ई अ आणि ई मिळून काय काय बनतो, ए बनतो. आ आणि ई मिळून काय बनतो, ए बनतो. अ आणि उ बनून काय बनतो, ओ बनतो. आ आणि उ बनून काय बनतो, ओ बनतो. अ आणि रू बनून किंवा अ आणि आ रू मिळून काय बनतो, रू बनतो. असं आहे. या गुणांनी आता बघा, अ आ एकत्र आले अधिक पहिल्या शब्दातील पहिला शेवटचा वर्ण अ आ असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए ई ई असेल तर त्यांचा काय बनतोय, ए बनत आहे. ए बनतो आहे. तर बघा आता इथे काय आहे, ईश्वर अधिक इच्छा. आता नाव काय आहे, ईश्वर, ईश्वर अधिक इच्छा. बरोबर. असं नाव आहे. तर हा झाला विग्रह. आता यातला काय एकत्र आलाय, इथला अ एकत्र आलाय. बरोबर. अधिक हा ई एकत्र आलाय. हा अ आणि इथे मिळून काय बनणार आहे, ए बनणार आहे. ए म्हणजे काय बनणार आहे, असा असा मात्रा बनणार आहे. म्हणून बघा संधी कशी झाली, ते ईश्वरेच्छा अशी त्याची संधी बनते आहे. ईश्वर अधिक ईसाठी ईश्वरेच्छा अ आणि ई इथला एकत्र आला तर काय बनला, मात्रा बनल्या आहे. बघा, आप्त अधिक इष्ट. आता बघा, हा आप्त शब्द आहे. आप्त, आप्त मधला इथला काय आहे, अ आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे, अ आहे. आणि अधिक काय आहे, इष्ट असं नाव आहे. बरोबर. आणि यातला काय आहे, ई आहे. या दोघांचा मिळून काय बनला, ए बनला. मग यांचा विग्रह काय झाला आहे, यांचा संधी कशी झाली आहे, आप्त आप्ते आप्तेष्ट अशी त्याची संधी बनलेली आहे. अजून एक उदाहरण नंतर वाचण्याचा पटापट समजेल तुम्हाला. पूर्व अधिक इतिहास. बघा, पूर्व अधिक इतिहास असा आहे. यातला काय आहे, अ बाजूला काढला आपण, यातला ई आहे.
बरोबर. यांचा मिळून काय बनला? ए बनला. मग आता ए बनला, हा इथं गेला, इथल्या अ बाजूला काढला, मग याच्यावर काय येईल? मात्रा येईल, म्हणजे ए. बरोबर. मग याचा विग्रह कसा होईल? पूर्वे त्यास, पूर्वे तिहास, असा त्याचा संधी होणार आहे. समजतंय का प्रत्येकाला? सांगतोय मी, ऑफलाईन येताना पण सांगतोय. हे कळालं का? परत एक उदाहरण सांगतो बघा. गणेश नाव कसं बनतं? बघा, गण अधिक ईश असा आहे. या न मधला अ आहे, बरोबर. हा ई मधला हा ई आहे. अ आणि ई मिळून काय तयार होतो? ए तयार होतो. ए तयार होतो म्हणजे इथला ई काय झाला? बाजूला झाला. मग नाव कसं? गण अधिक ईश. मग नाव कसं तयार होईल? ग हा ने, म्हणजे हा ए बनलेला आहे. ए म्हणजे काय? गणेश. समजलं का? ते माझ्याशी बोला, समजलं किंवा नाही. परत सांगतो. राम अधिक ईश्वर. बघा, राम असा राम आहे. या म मधला काय आहे? अ आहे. अधिक ईश्वर असा आहे. राम अधिक ईश्वर. हा ई, हा अ आणि ई मिळून काय बनलेला आहे? ए बनलेला आहे. ए म्हणजे काय? एक मात्रा. मग काय होईल? हा ई निघून जाईल, तर काय येईल? पुढं काय येईल? रामेश्वर असं नाव, शुद्ध नाव तयार होईल. राम अधिक ईश्वर बरोबर काय नाव तयार झालं? रामेश्वर. समजतंय का? प्रत्येकाला समजतंय ना? समजायला पाहिजे. बघा, परम अधिक ईश्वर. परत तुम्हाला एकदा सांगतो मी. बघा, परम मधला हा म मधला अ आहे. हा ईश्वर मधला ई आहे, बरोबर. हा ई एकत्र आल्यावर काय बनला? ए बनला. मग ए बनला म्हणजे म वर काय जाईल? एक मात्रा जाईल, म्हणजे परम, परमेश्वर असं परम अधिक ईश्वर, परमेश्वर असा त्याच संधी होईल. अरे हो किंवा नाही, तुम्ही माझ्याकडे अशा पद्धतीने बघताय की सर आम्हाला काहीच कळत नाही, बरोबर. म्हणजे समजायला पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय का. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, तुम्ही पहिल्यापासून वाचा वाचा वाचा, सुरुवातीपासून. आज वाचून आले का? कोण कोण वाचून आले? पुढे पाठमागे सरसपाट असं करू नका, कारण पुढे पहिल्या चॅप्टरवर अवलंबून सर्वेचे सर्व चॅप्टर आहे. हे तुम्हाला हे सांगायची गरज पडलेली पाहिजे. पटापट पटापट पाठवायचे. आणि ई एकत्र आलं तर ए होतं, अ आणि उ एकत्र आलं तर ओ होतो. असे तुम्हाला अ आणि र एक रू एकत्र आलं तर अर होतं. तुम्हाला सांगायचीच गरज पडलेली पाहिजे होती, कारण आपण ना स्वर ते संयुक्त स्वर दाखवू का तुम्हाला? बघितलेलं होते बघा, पहिल्यांदा दाखवतो कसे बनलेले ते. तर वाचलंच नाही लागले, वाचल्याच पाहिजे मित्रांनो. कमीत कमी हे नोट्स तरी पूर्ण वाचायचं आहे. बघा, हे स्वर बघताना आता आपण ना हे प्रॉपर स्वर बघितले होते, हे स्वराने बघितले होते, व्यंजने बघितले होते. हे झाल्यानंतर बघा, इथे विशेष संयुक्त व्यंजने पण असे बघितले होते. श कसा तयार झालाय? क आणि श, कारण ते पण कामात पडणार आहे. निय कसा तयार झाला? द न य. निय कसा तयार झाला? द य हिंदीमध्ये, आणि संस्कृत मध्ये ज य असं मिळून सर हे तयार झाले. काय दुसऱ्याकडून आले. आता स्वर, स्वर बघताना इथे बघा, ह्या असा बघा असे होता. असा असा असतो, आचा असा असतो, ईचा पहिली विलांटी असते, ह्या ईची दुसरी विलांटी असते, हा ऊचा पहिला उकार असतो, हा ऊचा दुसरा उकार बघ असतो, हा रूचा असा छोटा रू असतो, हा लूचा असा लू असतो, हा ईचा ए म्हणजे काय असतो? एक मात्र असतो. हा ए म्हणजे काय असतो? डोक्यावर चंद्र असतो. हा ए म्हणजे काय असतो? दोन मात्रा असतो. हा ओ म्हणजे काय असतो? एक काना आणि एक मात्रा असतो. अ म्हणजे एक काना आणि एक चंद्र. आणि ओकार म्हणजे काय असतो? असा बनलेला असतो. ते झाल्यानंतर
आता आपण बघा जेव्हा हे संयुक्त बघितले होते अ आणि ई मिळून बघ काय तयार झाला ए तयार झाला तेच शिकतो आपण आ आणि ई मिळून हे काय तयार झालं ई तयार झालं आहे बघा हे मिळून होय हे तयार झालंय हे मिळून हे तयार झालं आहे मागचं शिकतोय फक्त एक आहे की तुम्हाला व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे किंवा तुम्ही पहिल्यांदा वाचायला पाहिजे ते कारण हे कधी वाचलं कधी असता तर आता मी तुम्हाला जे शिकवतोय तुम्हाला माहिती का मला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन भेटत नाही यांना समजत ते तुमचे चेहरे लगेच गुण मारतात की तोपर्यंत मला वाटतं की यांना कळतच नाही वाचलं तर समजेल मित्रांनो हे. आता गुणादेश हा इतका सोपा आहे आपण बघा तेच बघतोय आई आणि इथं काय झाला ए बनलेला होता हा आणि इथं काय बनलेला होता ए बनलेला होता मग काय बनला एक काना बनला पटापट वाचायला पाहिजे ईश्वर अधिक ईश्वर इच्छा आप्ता अधिक इष्ट आप्तेष्ट पूर्व अधिक इतिहास पूर्व इतिहास स्वर अधिक इच्छा काय झालंय स्वेच्छा असं नाव स्व अधिक इच्छा स्वेच्छा गण अधिक ईश काय झालं गणेश राम अधिक रामेश्वर परम अधिक ईश्वर परमेश्वर बघा ज्ञान अधिक ईश बघा इथे पण तसंच आहे हा ई आणि हा ई एकत्र बनून काय तयार झाला आहे ए तयार झाला आहे बरोबर म्हणजे ज्ञान ज्ञान अधिक ईश काय नाही तयार झालं ज्ञानेश तुम्ही ज्ञान अधिक ईश्वर नाव काय तयार झालं ज्ञानेश्वर ज्ञान अधिक इंद्रिय बघा इथे ज्ञान म्हणला हा अ आणि इथला ई म्हणून काय तयार झाला ए म्हणजे याच्यावर काय गेला मात्रा गेला ए म्हणजे मात्रा म्हणजे ज्ञानेंद्रिय पंच अधिक इंद्रिय पंचेंद्रिय बघा पर अधिक ईश परेश सोम अधिक ईश्वर काय नाव तयार झालं सोमेश्वर देव अधिक इंद्र देवेंद्र असं नाव तयार झालं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे व हा व मधला अ आहे आणि इथला ई आहे ई मधला हा ई आणि ई मिळून काय तयार झालाय ए तयार झाला आहे म्हणजे देव काय गेला आहे एक काना गेलाय म्हणून देवेंद्र नाव तयार झालंय देव अधिक इंद्र देवेंद्र लक्षात ठेवा नर अधिक इंद्र बघा काय नाव तयार झालं आपले पंतप्रधानांचं नाव तयार झालं नरेंद्र सूर अधिक इंद्र काय नाव तयार झालं सुरेंद्र धर्म अधिक इंद्र धर्मेंद्र नाव आहे हा इथला अ आणि ई बरोबर काय झाला एक काना गेला धर्मेंद्र पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट नावाशी किती पण येऊ काही नाव येऊ तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे अधिक आ अ किंवा आ बरोबर ह्यांच्यामध्ये उ उ उ ई ई आणि रू मिसळले की अ आणि उ एकत्र आल्यावर काय बनलेलं आहे ओ बनलेला आहे हे एकत्र आल्यावर काय बनलेलं आहे ओ बनलेला आहे हे एकत्र आल्यावर काय बनलेलं अ आणि ई एकत्र आल्यावर ई ए बनलेला आहे आ ई एकत्र आल्यावर काय बनलेला आहे ए बनलेला आहे अ आणि रू एकत्र आल्यावर काय बनलेला आहे अर बनलेला आहे ज्या वेळेस तुम्हाला संयुक्त संयुक्त व्यंजन ज्या वेळेस तुमचा पाठ होईल किंवा जे तुम्हाला माहिती असेल त्यावेळेस तुम्हाला किती पण उदाहरणं आले बघा जित अधिक इंद्र काय नाव तयार झालं जितेंद्र लक्षात ठेवा अशी उदाहरणं विचारता परम अधिक इतर काय परमेतर नाव तयार झालं आहे इतर अधिक इतर बघा इतर इतर अधिक इतर हा अ इथला अ आणि इथला ई एकत्र येऊन ए झाला ए म्हणजे एक मात्रा गेला म्हणून हा ई निघून गेला काय नाव काय झाला इतरेतर बघा नरेश अधिक बघा नर अधिक ईश काय नाव काय झालं हे नरेश गुण अधिक ईश काय नाव काय झालं गुणेश भाग्य अधिक ईश भाग्येश बघ बरोबर रूप अधिक ईश रूपेश बघा एक अधिक ईश्वर काय नाव काय झालं एकेश्वर गज अधिक इंद्र काय नाव गजेंद्र आहे समजतंय का मित्रा तुला लक्ष्मण गज अधिक इंद्र काय नाव काय झालं गजेंद्र लोक अधिक इच्छा काय नाव लोकेश
लोकेच्छा, नक्षत्र अधिक ईश, नक्षत्रेश, बघा नाक अधिक ईश, नाकेश, खग अधिक इंद्र, काय नाव काय झालं, खगेंद्र, आणि मृग अधिक इंद्र, काय नाव काय झालं, मृगेंद्र, असे नाव लक्षात ठेवायचं आहे. हीच कन्सेप्ट खाली सुद्धा लागू झालेली आहे. बघा अ आ अधिक ई एकत्र आल्यावर काय तयार झालं आहे, ए तयार झाला आहे. महा, महा अधिक ईश, बघा हा मधला इथला काय आ आहे आणि हा ई आहे, काय तयार झाला आहे, ई तयार झाला आहे. महा महेश, महा अधिक इंद्र, इथला आ आणि इथला ई मिळून काय तयार झाला, महेंद्र. बघा रमा अधिक ईश, रमेश, बघा आणि कसं करायचं म्हणजे रमेश, महेश, महा अधिक ईश, मह अधिक ईश निवडायचे नाही. पेपर मध्ये 100%, 1001% विचारले जातात प्रश्न आहे. बरोबर. रमेश, उमा अधिक ईश, तुमचा उमेश मित्र असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही प्रेमाने त्याला उमा सुद्धा म्हणता. बरोबर. उमा अधिक ईश काय म्हणतात, उमेश. बघा यथा अधिक इष्ट, काय तयार झालं, यथेष्ट. रमा अधिक इच्छा, रमेच्छा. बघा हा म मधला काय, आहे आणि इथला ई आहे, एकत्र येऊन काय तयार झाला, ए तयार झाला. म्हणून काय तयार झालं, रमेशा असं नाव तयार झालं. महा अधिक ईश्वर, हा मधला आ आहे, ई मधला ई आहे, दोघं मिळून काय तयार झाला, ए तयार झाला. मग नाव काय तयार झालं, महेश्वर. पुढं काय आहे, महा. समजतंय का प्रत्येकाला, त्यासाठी तुम्हाला मी खरंच सांगतोय, परवाच्या दिवशी आपली टेस्ट होईल, 140 एक प्रश्न काढलेले मी. तुम्ही करायला थोडा वेळ लागेल मला. तुम्ही 100% पहिलं चॅप्टर इतकं तोंडी पाठ करून टाका, झोपेतून ऐ उठ हे सांग, लगेच तुम्ही उठून सांगायला पाहिजे, सर हे असं असं आहे, अ मित्र हे असं असं आहे. 25 पैकी 25 मार्क आणले पडतात मराठीमध्ये. एकही प्रश्न चुकत नाही, त्यांचं इतकं पाठांतर असतं. कुठल्याही रिडिंग मध्ये जाऊन बघा मराठी कसं आहे, ते म्हणतात खूप पाठांतर आहे. जे लोक 5-5, 7-7 हजार रुपये घेऊन शिकवतात त्याच क्वालिटीचं, त्यापेक्षा म्हणजे आता मी माझे गुणगान नाही गायचे, पण इतके जे पैसे घेऊन बाहेर शिकवतात इतके वेळा शब्द सांगता नाही. तुम्हाला माहिती असेल, एकदा वाचलं समजलं का, आणि भरपूर मुलं असतात त्यामुळे पहिले 2-4 हो हो सर, बाकीचे काहीच नाही. बरोबर. त्यामुळे व्यवस्थित लक्षात, तरी तुम्हाला विचारा नाही तरी सुद्धा मागचं पण नाही सर मला सभा यामध्ये थोडा प्रॉब्लेम, मला हे समजावून सांगा, हे सांगेन ना भाऊ, का बरं सांगणार नाही. बरोबर. त्यामुळे पहिलं चॅप्टर प्रॉपर पाठांतर करायचं आहे. प्रत्येकाला 140 प्रश्नांपैकी 100, 110 प्लस 120 प्लस मार्क आले पाहिजे. मी तर 140 पैकी 140 आले पाहिजे, पण थोडेफार समजून घेतो मी, थोडे चुकतील तर चुकतील, इतके मार्क आले पाहिजे. बघा हा अ किंवा आ, हा अ आ आणि उ यांच्यामध्ये मिसळला तर काय तयार होतो, ओ तयार होतो. आपण संयुक्त स्वर मध्ये बघितलेलं होतं, अ आणि उ एकत्र आल्यावर काय तयार झालं, ओ तयार झाला. बघा सूर्य, असा सूर्य आहे. बरोबर. हा सूर्य मधला काय आहे, अ आहे, आणि इथे काय आहे, नाव आहे उदय. बरोबर. हा अधिक उ आहे, हे दोघं एकत्र आल्यावर काय तयार होईल, ओ तयार होईल. मग सूर्योदय नावासाठी इथे हा उ चालला जाईल आणि इथे हा का नाही आणि असेल सूर्य अधिक उदय. बरोबर काय झालं आहे, सूर्योदय. परत समजावतो, इथे चंद्र नाव आहे, चंद्र, चंद्र मधला काय आहे, अ आहे, अधिक उदय. बरोबर. हा अधिक उ आहे, यांचा मिळून काय तयार होतोय, ओ तयार होतोय. बरोबर. मग
हा उ काय निघून जाईल, हा निघून जाईल आणि इथे काय तयार होईल, चंद्रोदय. बरोबर सर, जो कस काला हवा ओ आहे, ओचा एक काना आणि एक मात्रा ओचा येतो. चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. अशाच पद्धतीने बघा, उदय अधिक उन्मुख काय नाव काय झालं, उदयन्मुख. भाग्य अधिक उदय काय नाव काय झालं, भाग्योदय. इथे बघा, मरण अधिक उन्मुख, मरोन्मुख. प्रश्न अधिक उत्तर, प्रश्नोत्तर. आपण असं लिहितो का, प्रश्न अधिक उत्तर वेगवेगळे लिहिताना प्रश्न लिहितो, उत्तर लिहितो, पण दोघांची संधी करा, दोघांचा संधी करा. प्रश्न अधिक उत्तरची कुठली संधी होते, स्वर संधी होते. गुरुपदेश स्वर संधी याला म्हणतात. बरोबर. काय स्टार्ट झालं, प्रश्नोत्तर. उत्तर अधिक उत्तर, उत्तरोत्तर. बरोबर. दक्षिण अधिक उत्तर, दक्षिणोत्तर. उत्तम अधिक उत्तम, उत्तमोत्तम. नर अधिक उत्तम, नरोत्तम. पुरुष अधिक उत्तम. तुमचा कोणी मित्र असेल पुरुषोत्तम, पहिले नाव ठेवता नाही. बरोबर. सर्व अधिक उच्च काय नाव काय झालं, सर्वोच्च. हे कळालं ना तुम्हाला, समजलं पाहिजे. बघा परत आहे, सर्व अधिक उच्चार काय आहे, सर्व अधिक उत्कृष्ट. बोलत चालायचं आहे, सर्व उत्कृष्ट. निसर्ग अधिक उपचार, निसर्ग उपचार. प्रथम अधिक उपचार, मानस अधिक उपचार, मानसोपचार. प्रथम अधिक उपस्थित, प्रथम उपस्थित. हा म मधला अ आणि हा उ म्हणून काय तयार झाला, ओ तयार झाला. वाक्य अधिक उपयोगी, वाक्य उपयोगी. व्यवहार अधिक उपयोगी, श्वास अधिक उच्छ्वास. जीर्ण अधिक उद्धार. जोरात बोला नाही यार, मला ऐकून येत नाही. बरोबर. फल अधिक उत्पादन, बल अधिक उपासना. दुग्ध अधिक उत्पादन. असंच लावली तर आपण. दीप अधिक उत्सव, दीपोत्सव. गणेश अधिक उत्सव, असंच लावली तर उदाहरण आहे. दीपोत्सव, गणेशोत्सव, मत्स्य उत्पादन, बाल उत्पादन, फल उत्पादन, जीर्णोद्धार, श्वासोच्छ्वास. बघा, मत्स्य अधिक उत्पादन, अर्ध अधिक उन्मिलित, अर्धोन्मिलित. उपर अधिक उल्लेखित, उपरोल्लेखित. आत्म अधिक उन्नती काय नाव काय झालं, आत्मोन्नती. अन्य अधिक युक्ती, व्यान अधिक उक्ती, व्यानोक्ती. चेतना गुण अधिक उक्ती, चेतना गुणोक्ती. अतिशय अधिक युक्ती, अतिशय युक्ती. स्वभाव अधिक युक्ती. रक्त अधिक उष्ण, रक्तोष्ण. शीत अधिक उष्ण, शीतोष्ण. उष्ण औषध अधिक उपचार, औषधोपचार. स्वरोच्चार, स्वरोच्चार. स्वर अधिक उच्चार काय तयार झालं, स्वरोच्चार. मंत्र अधिक उच्चार. दर्प अधिक युक्ती, दर्पोक्ती. आता इथे लक्षात ठेवा, हा अ आणि हा उ एकत्र आल्यावर काय तयार होत आहे, ओ तयार होत आहे. तेच कन्सेप्ट आहे. बरोबर. जल अधिक उर्मी काय, जलोर्मी तयार झाला आहे. समुद्र अधिक उर्मी, समुद्री उर्मी तयार झाला आहे. बघा, हा अ, हा आ अधिक हा उ, हा दोघही उ एकत्र आल्यावर काय झालं होतो, उ तयार होतो. मग महिला अधिक उद्धार, महिला उद्धार. बघा, धरा अधिक उष्ण. बघा, धरा मधला हा रा मधला हा ए आहे, हा उ मधला हा उ आहे. दोघं एकत्र आल्यावर काय तयार झाला, ओ तयार झाला. मग धारोष्ण नाव तयार झालं. महा अधिक उत्सव, महोत्सव. बघा, यथा अधिक उचित काय नाव तयार झालं,
गंगा अधिक उपासना, गंगोपासना. गंगा अधिक उदक, काय आहे हा गंगा अधिक उदक, गंगोदक. गंगा अधिक उर्मी, गंगोर्मी असा आहे. पुढचा बघा, अ आणि अ किंवा आ प्लस रू एकत्र आल्यावर काय तयार होतं, तयार होतं. उदाहरण देतो तुम्हाला इथे, महा अधिक ऋषी. बघा, हा महा मधला हा आ आहे आणि हा अधिक रू आहे. हा दोघं एकत्र आले की काय तयार झाला, तयार झाला. महा अधिक ऋषी म्हणजे काय नाव तयार झालं, महर्षी असं नाव तयार झालं आहे. असा म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ काय होतं, रफार. हा रफार आहे. बघा, सप्त अधिक ऋषी, बघा सप्त अधिक ऋषी नाव होतं. हा ऋचा काय बनलेला आहे, रफार बनलेला आहे. सप्तऋषी काय नाव झालं, सप्तर्षी. देव अधिक ऋषी काय नाव तयार झालं, देवर्षी नाव तयार झालं आहे. राजा अधिक ऋषी, राजर्षी. ब्रह्म अधिक ऋषी, ब्रह्मर्षी. वसंत अधिक ऋषी, सॉरी वसंत अधिक ऋतू काय नाव तयार झालं, वसंत ऋतू. बरोबर. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. सो खूप सोपे आहे. इतके उदाहरण तुम्ही पाठ केले तरीही चालेल. तुम्हाला पहिल्यांदा दीर्घानुवर्ती स्वर संधी समजलं का? आपण दीर्घानुवर्ती स्वर संधी काय बघितलं, काही कधी असलं तर त्याचं काय होत होतं, दीर्घ होत होतं. बरोबर, आ होत होतं, ई असा दीर्घ होत होता, उ असा दीर्घ होत होता. बरोबर ना, दीर्घानुवर्ती स्वर संधीमध्ये आलं होतं. आणि आता गुणा गुण गुणादेश स्वर संधी तुम्हाला गुणादेश स्वर संधीमध्ये काय सांगितलं, अ किंवा आ यांच्यामध्ये काय काय मिसळवायचा होता, बघा ई किंवा ई मिसळवायचा होता. या दोघा ई मध्ये हे दोघं मिसळवले तर काय बनतो, ए बनतो. बरोबर, या दोघांमध्ये काय मिसळवायचा होता, उ किंवा उ मिसळवायचा होता. या दोघांमध्ये हे मिसळवले तर काय बनतो, ओ बनतो. बरोबर, आणि ह किंवा अ मध्ये काय मिसळवायचा होता, रू मिसळवायचा होता. दोघं मिसळले, हे दोघं मिसळले तर काय बनतो, अर बनतो. अरचा अर्थ काय, असा रफार बनतो. आपण उदाहरण पाहिलं, ब्रह्म अधिक ऋषी, बरोबर रफार बनलेला आहे ब्रह्मर्षी. बरोबर, हे कळालं का? तुम्ही नोट्स काढताना अशा पद्धतीने शॉर्टकट नोट्स काढायचे आहे. आणि म्हणजे आवडे आपले 4-5 पाने म्हणजे फक्त 2-5-6 ओळीमध्ये हे लक्षात ठेवा. जे लाईव्ह आहे त्यांना समजत आहे का? बघा, आता आपली ते 2 स्वर संधी झाल्या. आता रुद्धादेश स्वर संधी बघणार आहे. तर रुद्धादेश स्वर संधी म्हणजे काय, बरोबर ना? रुद्धादेश स्वर संधी बघा कशी, संधी झालेल्या शब्दात, संधी झालेल्या अक्षरात 2 मात्रे किंवा एक काना किंवा 2 मात्रे येतात. बघा, 2 मात्रे किंवा एक काना, बरोबर, किंवा 2 मात्रे म्हणजे असा एक मात्रा. पण हा हे ए आहे, ए वर आला की हा ए म्हणजे काय होतो, याचा अर्थ काय होतो, 2 मात्रे होतात. माहिती ना तुम्हाला? हा एकटा एचा अर्थ काय होतं, फक्त एक मात्रा होतो. हा एचा अर्थ काय बनतो, 2 मात्रे होतात. बरोबर, बघा या वृद्धादेश स्वर संधीमध्ये एक काना येतो आणि 2 मात्रे येतात, असं लक्षात ठेवायचंय. बघा, अ आणि ए एकत्र आला तर काय होतो, आपण बघितलेलं आहे पहिल्यांदा. हा ए कसा तयार होतो, हा ए कसा तयार होतो, अ आणि ए एकत्र येऊन, आ आणि ए एकत्र येऊन काय तयार झाला, ए तयार झाला. अ आणि ए ए एकत्र आला तर तरी पण ए तयार होतो, आ आणि ए एकत्र आला तरी सुद्धा ए तयार होतो. बरोबर, हा ए आहे म्हणजे हा काय आहे, ऐ आहे. ऐ तयार होताना काय हे, हा हा ऐ म्हणजे कसे 2 मात्रे लक्षात ठेवायचे आहे. बघा, हा अ किंवा ओ एकत्र आला तर काय तयार होत आहे, औ तयार होत आहे. आ आणि औ एकत्र आला, ओ एकत्र, औ तयार होत आहे. अ आणि ओ एकत्र आला काय तयार होत आहे, औ तयार होत आहे. आ आणि ओ एकत्र आला तर काय तयार होत आहे, औ तयार होत आहे.
लक्षात ठेवायचं आहे. ह्या ए आणि ओ या वृद्धादेश स्वर संधीमध्ये बघा इथे दिलेले असेल बघा, संधी झालेल्या शब्दात अक्षरात दोन मात्रे असे दोन मात्रे आले व एक काना आणि दोन मात्रे असा एक काना आणि त्यावर दोन मात्रे आले मात्रे येतात त्या संधीला काय म्हणतात? वृद्धादेश स्वर संधी म्हणतात. वृद्धादेश स्वर संधी इतकी सोपी आहे ओळखायची. फक्त काय दोन मात्रे आले म्हणजे दोन मात्रे एक काना आला ते वृद्धादेश स्वर संधी आहे. आता बघा हा हा अ किंवा आ, हा ए किंवा ए मिळून काय तयार झाला? हा ए तयार झाला. हा ए म्हणजे काय? दोन मात्रे तयार झाले. तर आता आपण बघा सदा अधिक एव असं नाव आहे. सदा म्हणला काय आहे? हा सदा नाव आहे. सदा म्हणला आ आहे. हा एव नाव आहे. इथे काय आहे? हा ए आहे. या दोघं मिळून काय तयार झाला आहे? असा ए तयार झाला आहे. हा ए म्हणजे काय? असे दोन मात्रे तयार झाले. मग सदा अधिक एव नाव काय तयार होईल? सदैव असं नाव तयार होईल. याचं हा ए म्हणजे काय? दोन मात्रे. परत उदाहरण समजून सांगतो. जन अधिक ऐक्य असं नाव आहे. जन अधिक ऐक्य असं नाव आहे. बघा हा न मधला हा अ आहे आणि हा ए आहे. बरोबर. हा दोघांचा मिळून काय तयार झाला? हा ए तयार झाला. हा ए म्हणजे काय? हे दोन मात्रे म्हणजे ए. बघा जन अधिक ऐक्यचं नाव काय तयार झालं? जनक्य नाव तयार झालं. जनैक्य असं नाव तयार झालं आहे. म्हणजे हा एक काय बनलं? हे दोन मात्रे. लिंक लागत आहे का? लक्ष्मण लिंक लागते का मित्रा? प्रत्येकाला लिंक लागत आहे का? समजतंय का रे? समजतंय का तुम्हाला? माझी बोला हो नाही दोनच शब्द बोलायला. एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला काय एकत्र आलं? तुम्ही पहिल्यांदा घरी गेल्यावर एकच काम करा. स्वरादी हे पहिल्यांदा पाठ करा. संयुक्त स्वर करा. आपण जे जे घेतलेलं आहे पहिलं चॅप्टर प्रॉपर झाल्याशिवाय दुसरं चॅप्टर बघू पण नका. फक्त जे दुसरं चॅप्टर शिकवलेलं आहे तेवढंच वाचा. ते तुमचं 10-15 मिनिटात वाचणं होऊन जाईल. मराठी शिकवतोय ना, जेवढे मी दिवस मराठी शिकवणार आहे पुढचे 15 दिवस काहीच अभ्यास नको करा, फक्त मराठी करा. काही गणित बुद्धिमापन पण वाचण्याचे थोडंफार एखादी 15-20 मिनिटं वाचा. दिवसभर मराठी. तुम्हाला मराठी करण्याची गरज पडणार नाही. कधीच मराठी करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. बरोबर. बघा इथे बघा मत अधिक ऐक्य. तुम्हाला सांगतो मत अधिक ऐक्य. हा मत त मधला काय? हा ए आहे. हा ए मधला काय? हा ए आहे. त्याचा काय तयार झाला? हा तयार झाला. हा तयार झाला म्हणजे काय? दोन मात्र तयार. मत अधिक ऐक्यचा काय तयार झाला? मतैक्य. लोक अधिक ऐक्यचं नाव काय तयार झालं? लोकैक्य. एक अधिक एक. बघा एक अधिक हा क मधला हा काय आहे? हा अ आहे आणि हा ए मधला हा ए आहे. दोघं मिळून सांगा हा ए तयार झाला. हा ए तयार झाला म्हणजे दोन मात्रे तयार झाले. काय आहे? मग एक अधिक एक बरोबर काय होतो? एक एक. क्षण अधिक एक बरोबर काय तयार झालं? क्षण एक. बोलत चालायचं आहे. बघा प्राग अधिक ऐतिहासिक तर काय? प्रागैतिहासिक असं नाव तयार झालं आहे. विद्या अधिक ऐश्वर्य विद्येश्वर्य बरोबर हा ए आणि हा आ मिळून हा ए तयार झाला. हा ए म्हणजे दोन मात्र तयार झाला. म्हणून दोन मात्रे कुठे आले? इथे आले. म्हणून नाव तयार काय झालं? विद्येश्वर्य. राष्ट्र अधिक ऐक्य. राष्ट्रक्य कसा आहे? सर्वथा अधिक काय आहे? सर्वथैव. देव अधिक ईश्वर देवेश्वर. प्रार्थना अधिक ऐक्य. प्रजा अधिक ऐक्य. काय आहे? प्रजा अधिक ऐक्य. प्रजैक्य. बघा हा ज्या मधला हा आ आहे आणि हा ए मधला हा ए आहे.
बरोबर, हे दोघं मिळून हा ए तयार झाला. ए म्हणजे काय, दोन मात्रे तयार झाल्या. या ज्यावर काय गेले ते दोन मात्रे गेले. बरोबर, मग काय ना रंजा आणि हे नाव तयार झालं. बरोबर गुणेश, गुणेशला पण समजत आहे. हा पुढे बघा, इथे तसंच आहे. किंवा अधिक ओ किंवा औ मिळून काय तयार झालं, ओ तयार झाला. बघा, गंगा, गंगा मधला गा मधला हा आ अधिक ओग हा ओ, दोघं मिळून काय तयार झाला, हा ओ तयार झाला. बरोबर, म्हणून काय नाव तयार झालं, गंगोग असं नाव तयार झालेलं आहे. जल अधिक ओघ काय नाव तयार झालं, जलोग. यमुना अधिक ओघ, हा यमुना मधला हा आ आहे आणि हा ओ मधला हा ओ आहे, दोघं मिळून काय तयार झाला, हा ओ तयार झाला. म्हणून यमुना आहे दोन मात्रे गेल्या आहे, मग नाव काय तयार झालं, यमुनोघ असं नाव तयार झालेलं आहे. काल अधिक ओघ काय नाव, कालोघ. वृक्ष अधिक उदर्य काय आहे, वृक्षोदर्य. महा अधिक औदर्य, महादौर्य. कंठ अधिक ओष्ठ, कंठोष्ठ. बघा, दंत अधिक ओष्ठ, दंतोष्ठ. आपण कंठवर्ण दंत वर्ण वाचलेला आहे. क चा पाळ क ख ग घ न, तेव्हा हे बरोबर, तेव्हा हे काय कंठवर्ण होते. बरोबर ना, आपण दंतवर्ण वाचलेला आहे. दाताची दस यावरून बरोबर, आणि ल आहे. बरोबर, अधर अधिक ओष्ठ, अधरोष्ठ. बिंब अधिक ओष्ठ काय आहे, बिंबोष्ठ. काष्ट अधिक औषधी, काष्ट काष्टौषधी. बघा, हा ट मधला हा अ आहे आणि हा ओ आहे, या दोघं मिळून काय झालेला आहे, ओ तयार झाला आहे. ओ तयार झाला म्हणजे काय तयार झाला, एक कान आणि दोन मात्रे तयार झाले म्हणजे काष्ट शोधी असं नाव तयार झालं आहे. तीर्थ अधिक औषध, तीर्थौषध असं नाव तयार झालं आहे. रम अधिक औदर्य काय, रमोदार्य. कृपा अधिक ओघ काय आहे, रूपौघ. क्षमा अधिक औचित्य, क्षमा अधिक औचित्य काय आहे, क्षमौचित्य असं नाव आहे. दिसतंय का तुम्हाला, समजत आहे का? संधीची उदाहरणं आहे, अजून सुद्धा आपली स्वर संधी चालू आहे. स्वर संधीमध्ये आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा दीर्घानुवरती स्वर संधी बघितली, दीर्घ दीर्घ झाले होते. नंतर बघितलं आपण गुणा गुणावर नाही, कुठली आहे आपली स्वर संधी, बघा, विरुद्धादेश स्वर संधी आणि गुणादेश स्वर संधी बघितली. गुणादेश स्वर संधीमध्ये वृद्धादेश स्वर संधीमध्ये फक्त दोन मात्रे दोन मात्रे दोन मात्रे दोन मात्रे, एक काना दोन मात्रे असे होतात असं सांगितलं. आणि गुणादेश स्वर संधीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, गुण होता अ किंवा आ मध्ये कुठला मिश्र आहे, आता ई किंवा ई. बरोबर, काय तयार झाला, अ आणि ई मिश्रण संघ ए तयार झाला सांगितलं होतं. आणि हा ओ किंवा उ आबा मिश्रवला ते काय तयार झाला, हा ओ तयार झाला असं सांगितलेलं होतं. बरोबर, अ किंवा अ मध्ये काय मिश्रवला तर मिश्रवला काय तयार होतं, अर तयार होतं. अर म्हणजे असा फार तयार होतो. हे गुणादेश स्वर संधीमध्ये सांगितलं, वृद्धादेश स्वर संधीमध्ये असं सांगितलं. आणि आता पुढची आपली जी स्वर संधी चालू होणार आहे ही यनादेश स्वर संधी. यनादेश मध्ये स्वर संधीमध्ये फक्त हे लक्षात ठेवा, बघा, संधी झालेल्या शब्दामध्ये य र ल व यरलव आपले जे अर्ध स्वर आहे, जे चार व्यंजने जोडाक्षर म्हणून येतात, त्याला काय म्हणतात, य. म्हणजे त्या यनादेश म्हणजे बघा, हा ई आणि हा इथे एक मानलेला आहे. आपण डायरेक्ट त्याच्यात बघू, बघा, ई अधिक एक बरोबर काय होतं, य होतं. म्हणजे अति अधिक आनंद. बघा, अति मध्ये काय आला, हा ई आलेला आहे, हा काय आलेला आहे, आ आलेला आहे.
बरोबर. याचा काय तयार झालाय म्हणजे य अति अ अ आणि आ मिळून काय तयार झाला अ तयार झाला आहे य, कारण तो अर्ध स्वर आहे. म्हणून या हा जो अति अधिक आनंद हा शब्द काय तयार झाला अत्यानंद. तुम्ही डायरेक्ट शब्द पण वाचले तरीही चालेल, डायरेक्ट पाठ करून टाकायचे तुम्हाला लक्षात राहतं. बरोबर. अति अधिक अंत्य अत्यंत. बघा अति मधला हा ई मधला हा ई आणि इथला अ. बरोबर. हाय अ आणि ई मिळून हा काय तयार झाला य तयार झाला. य म्हणजे हा य मधला हा अ आला. हा अ असा य असतो त्याला हे अर्ध स्वर आहे म्हणजे ई य असा त्याचा उच्चार होतो. म्हणून हे काय अति अधिक अंत नाव काय होतं त्याला अत्यंत तयार होत. अति अधिक उच्च काय नाव आहे अत्युच्च. अति अधिक आवश्यक काय होत अत्यावश्यक. अति अधिक आधुनिक काय आहे अत्याधुनिक. अति अधिक उत्कर्ष काय आहे अत्युत्कर्ष. अति अधिक आचार काय आहे अत्याचार. प्रति अधिक आरोप काय आहे प्रत्यारोप. प्रति अधिक उत्तर काय आहे प्रत्युत्तर. प्रति अधिक अर्पण काय आहे प्रत्यर्पण. अधि अधिक आदेश काय आहे अध्यादेश. अधि अधिक आदेशची खोड तुम्हाला विचारले पेपर मध्ये तर लक्षात ठेवायचे आहे. अधि अधिक आदेश म्हणजे हा ई आहे हा आ आहे दोघांचे मिळून काय तयार झाला अ मिळून सग आ तयार झाला आणि हा आ मिळून सग काय तयार झाला या तयार झाला. या आला म्हणजे काय आला या अध्यादेश. अध्यादेश. अभि अधिक अभ्यागत. द्वि अधिक अर्थ व्यर्थ. प्रति अधिक अर्थ प्रित्यर्थ. वि अधिक अर्थ व्यर्थ. अरे वि अधिक आय काय काय झालं व्यायाम. हा वि मधला हा काय हा ई आहे हा काय आहे अधिक आ आहे. हा ई आणि आ मिळून काय तयार झाला या तयार झाला म्हणजे य तयार झाला आणि हा या तयार झाला आहे. म्हणून ह्या व्य असा गेला आणि या असा आला म्हणून शब्द काय तयार झाला व्यायम तयार झाला आहे. वि अधिक आयम बरोबर व्यायाम होतं. अधि अधिक अयन काय तयार नाव तयार होतं अध्ययन. लक्षात ठेवा. वि अधिक उत्पत्ती काय झालं आहे व्युत्पत्ती नाव तयार झालं. परि अधिक अटल बरोबर काय पर्यटन. लक्षात ठेवा. परि अधिक आवरण काय पर्यावरण. अति अधिक अस्वस्थ अतिअस्तित्व. अति अधिक उत्कृष्ट काय अत्युत्कृष्ट. प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष. गती अधिक अंतर गत्यंतर. इति अधिक आदि इत्यादी. प्रति अधिक एक प्रत्येक. वि अधिक आसंग काय व्यासंग. असं तयार झालेलं आहे. रनिंग स्लो लेट स्मार्ट स्कॅन. बघा अति अधिक अल्प काय अत्यल्प. तुम्ही पण किती अधिक एक काय कित्येक. नदी अधिक अर्पण. बोला ना यार तुम्हाला बोलायला का पैसे लागतात काय. नदी अधिक उद्गम नदी उद्गम. बुद्धी अधिक अंक बुद्धी अधिक अंक काय बुद्ध्यांक. बुद्धी अधिक उर्मी बुद्धिर्मी. ध्वनी अधिक अर्थ काय ध्वन्यर्थ. कोटी अधिक अधीश कोट्याधीश. कोटी अधिक अधीश कोट्याधीश. लक्षात ठेवायचं कोट्यावधी होते ते आणि हे कोट्याधीश. बघा हा उ हा उ आणि हा आ काय तयार झालाय व तयार झाला आहे. म्हणून हेतू अधिक आभास हेतू आभास हेतू पाठ बी कधी केले परत तरी पण होऊन जाते. कारण मला वाटतंय की तुम्हाला समजत आहे किंवा समजत नाही तुम्हाला हेच कळत नाही.
बरोबर. तुम्हाला तेच नाही समजत आहे, समजतंय का नाही म्हणून. पुढे बघा. हा हेतू उदाहरण, हेतू अधिक आभास. हेतू आभास बघा काय तयार झालं, हा तू आहे म्हणजे हा काय तयार झाला, ऊ तयार झाला. आणि हा काय आहे, आ आहे. ऊ अधिक आ बनून काय बनलेला आहे, वा बनलेला आहे. बरोबर. म्हणून बघा हेतूला काय झालं, हेतू आभास झाला. इथे धेनू अधिक औदर आहे, हा ऊ आणि औ बनून काय बनलेला आहे, औ बनलेला आहे. म्हणून झेंडवाड तयार झालेला आहे. अणु अधिक एशन बघा, हा उ आणि ए मिळून काय झालं, ए तयार झाला आहे. म्हणून अन्वेषण तयार झालं आहे. मनो अधिक अंतर मिळून काय तयार झालं आहे, मन्वंतर. खूप विचारलेला आहे हा शब्द तर, खूप वेळा मन्वंतर. हेतू अधिक आरोप काय तयार झाला, हेत्वारोप तयार झालेला आहे. शंकू अधिक आकार काय तयार झाला आहे, आकार तयार झाला आहे. गुरु अधिक आज्ञा काय, गुरुवाज्ञा. सु अधिक अल्प काय, अल्प तयार झाला आहे. सु अधिक आकार काय, स्वागत. लघु अधिक आकार, लघु आकार. वधू अधिक आगमन, वध्वागमन. बघा वधू मधला हा उ आहे, दुसरा उकार आहे आणि हा आ आहे. हा मिळून काय तयार बनलेला आहे, वा बनलेला आहे. बरोबर. म्हणून वधू अधिक आगम काय तयार झाला, वध्वागम तयार झाला आहे. अणु अधिक अर्थ, हा उ आहे, इथला छोटा उ आहे आणि हा अ आहे. हा उ आणि बघा उ आणि अ एकत्र आला तर वा होतो. उ आणि आ एकत्र आला तर वा होतो. उ आणि ए एकत्र आला तर वे होतो. उ आणि ओ एकत्र आला तर ओ होतो. म्हणजे वेगवेगळे उ बरोबर कुठलाही एकत्र आला तर काय होतं, व होतं. लक्षात ठेवायचं आहे. बघा भानू अधिक अर्थ, भानोर्थ. इथे उ बरोबर दुसरा एकत्र येतोय, अ एकत्र येतोय, काय झालं, वा एकत्र, ओ एकत्र येतोय. बरोबर. गुरु अधिक ओघ काय नाव तयार झालं, गुरु ग असं नाव तयार झालं आहे. गुरु अधिक ऐश्वर्य बघा इथे ए एकत्र आलाय म्हणजे दोन मात्रे झाले, उ बरोबर ते एकत्र आलं, वे झालेले आहे. गुरुऐश्वर्य हे लक्षात ठेवायचं आहे. असे शब्द तुम्हाला परत परत वाचावे लागतील, तेव्हा तुमचे ते कुठेतरी पाठांतर होतील आणि तेव्हा तुम्हाला कुठेतरी मराठी यायला लागेल. स्वर संधी तुम्हाला विचारताना इतक्या संधी विचारत नाही. तुम्हाला विचारताना फक्त विचारलं जातं, खालीलपैकी स्वर संधी ओळखा, व्यंजन संधी ओळखा, विसर्ग संधी ओळखा. आणि आपण जे सर्वचे सर्व बघत आहे त्यामधले प्रकार हे सर्व कशाचे आहे, स्वर संधी. पण तुमचा एखादी एसपी कधी शिकलेला आहे, तुम्ही पोलीस भरतीचे तरी उभे आहे, भरपूर पहिले बरोबर. आणि बायका माहिती की आपण स्वतःचा वडापाव टाकून द्या, ते मग तुम्हाला त्यांना माहिती मुलांनी संधी सांगा, वृद्धांनी संधी सांगा. मग त्या आता पुढे बघा हा रू तर काय होतं, मातृ अधिक आज्ञा. बघा हा मातृ अधिक आज्ञा म्हणजे हा रू अधिक आ मिळून काय तयार झाला आहे, रा तयार झाला. म्हणून नाव काय तयार झालं, मात्र. मात्राज्ञा तयार झालं. बघा मातृ अधिक उत्सव, हा रू आणि हा ऊ तयार काय तयार झाला, पहिला उकार तयार झाला, मातृत्व तयार झाला. बघा पितृ अधिक आज्ञा, हा रू आणि हा आ त्या तयार काय तयार झाला, आ तयार झाला. बरोबर ना. बरोबर म्हणजे काय तयार झाला, पित्राज्ञा.
भातृ अधिक आज्ञा, भात्राज्ञा. पितृ अधिक अर्थ काय, पित्रच. रू आणि अ असं काय तयार झालं आहे, र तयार झालं आहे, पित्रार्थ. आणि हा एकमेव कृती बघा, लू अधिक आकृती, तर काय काय झालं, लू अधिक आ मिळून ला तयार झालं, म्हणून त्याचं नाव काय आलं, लाकृती. असं नाव आलेलं आहे. अशा पद्धतीने हे बाई आपण स्वर संधीचे प्रकार बघत आहोत. आता शेवटचा प्रकार असेल हा बघा, ययादी आदेश स्वर संधी. बघा ययादी म्हणजे ऐ आय औ आव, हे बाई हे असे आहे. ए आला की ऐ होतो, ए आला की आय होतो, ओ आला की औ होतं, औ आला की आव होतं. असे आहे बघा. ए प्लस असा आला की ए होतो बघा. ए आणि अ एकत्र येऊन ऐ झाला आहे, म्हणजे न अधिक यन म्हणजे ने अधिक अन, मग काय नाव काय झालं, नयन. नयन नाव मध्ये ए आहे आणि हे आहे, म्हणून याचा काय तयार झाला, य इथं अ इथं, म्हणून ते नाव नयन तयार झालं. बघा इथे फक्त ने अधिक अन चा नयन आहे आणि शे अधिक अन च काय शयन आहे, आणि ए फक्त हे दोन नाव यामध्ये नयन आणि शयन. लक्षात ठेवायचं दोनच नाव आहे इथे, नयन आणि शयन. हा ए हे आला की काय होतं बघा, ए मध्ये अ मिसळला की काय तयार झालेला आहे, आय तयार झालेला आहे. म्हणजे गै शब्द आहे. गै मध्ये काय मिसळ म्हणजे हा ए आहे बरोबर, अधिक अ आहे, यांचा काय तयार झाला आहे, आय तयार झाला आहे. गै अधिक अन, बघा इथे काय आय तयार झाला, हा म्हणजे हा ग होता, गला एक काना म्हणजे गा य असा, आणि हा स्वर राहिला म्हणजे आय तयार होतो, गायक. गै अधिक अक म्हणजे गायक, गै अधिक अन म्हणजे गायन, नय अधिक अक म्हणजे नायक. लक्षात ठेवायचं आहे, नायक, गायक आणि गायन असे हे शब्द आय वरून आहे. तर ओ अधिक ए बघा, हा गो आहे, गो मधला हा ओ आहे, आणि हा ईश्वर आहे, म्हणजे या काय तयार झालाय, अवि तयार झाला. अ अधिक ई बरोबर अवि तयार झाला. ओ अधिक ईश्वर म्हणजे गविश्वर असं आहे. श्रो अधिक अन म्हणजे काय तयार झाला, श्रावण. हा ओ अधिक आव आहे, तर नो अधिक एक म्हणजे काय तयार झाला, नाविक. तुम्ही हे उद्याच्या उद्या येताना हे सर्व वाचा, नाहीतर तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही विसरून जाल, 100% विसरून जाल, तुम्हाला लक्षात राहणार नाही. तुम्हाला ते वाचावंच लागेल. तुम्ही कधी आजच्या सारखे कधी येऊन कधी बसले का, तर तुम्हाला जमणार नाही. आपलं फक्त अजून सुद्धा स्वर संधी चालू आहे, व्यंजन संधी चालू नाही. त्यामुळे आत्ताच आपलं चॅप्टर चालू झालंय, कालच आपलं चॅप्टर चालू झालेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. उद्याच वाचून घ्या, आजच वाचून घ्या. सर्व हे पूर्णचा पूर्ण संधी चॅप्टर तुम्ही रोज वाचा, जोपर्यंत मी तुम्हाला शिकवतोय तोपर्यंत. माझं म्हणणं फक्त असंच आहे, मी जितक्या दिवस तुम्हाला 15, 18, 20 दिवस, 25 दिवस जेवढं मराठी शिकवणार आहे, तेवढ्या दिवस तुम्ही फक्त मराठीचा अभ्यास करा, दुसरा कशाचा. कारण एकदाचा तुमचा पाया पक्का झाला, एकदाचा तुम्हाला, कारण कसं आहे, ताजं ताजं शिकवतोय मी तुम्हाला, ताजं ताजं समजून जाईल. तुम्हाला नाही समजलं तर मी लगेच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करेल. त्यामुळे तुम्हाला 100% करा. तुम्ही तुमच्या जे पुस्तक आहे ते किंवा ह्या नोटच्या झेरॉक्स काढा, काही करा. तुम्ही तर काढलंय पण वाचलंय का नाही काय माहिती. बरोबर बरोबर आहे ना, तर वाचते म्हणा, तुम्ही घाबरा काही करताय, बरोबर. पण वाचा, एकच शब्द, एकच म्हणणं आहे माझं, वाचा. असे बघा, रो अधिक अंचा काय तयार झाला, रावण असे तयार झाला आहे. अपवादी भाई शब्द आहे. स्वर अधिक ईद हे स्वेर आहे, क्रोध अधिक उर आहे, प्रौढ आहे, अक्ष अधिक विलीने आहे, अक्षने आहे. इथपर्यंत आपले शब्द तयार झाले. आता हे पण विचारतात, स्वर संधीचे खालीलपैकी कुठले उदाहरण आहे, मग कोणते नाही, स्वैर नाही, प्रौढ नाही, अक्षविहीन नाही.
हे पण पाठ करून ठेवा. हं? म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. कोण आपल्या तुम्हाला करा. आता परत तू याचं कन्फ्युजन सांगतो मी तुम्हाला. स्वर संधी म्हणजे दोन स्वर एकत्र आल्यानंतर दुसरा स्वर अ आणि अ एकत्र आल्यानंतर काय राहतो? स्वरच राहतो. स्वर पहिल्या अक्षराचा शेवटचा वर्ण हा स्वर असतो आणि दुसऱ्या अक्षराचा पहिला वर्ण आपण स्वर करतो. याचे स्वर संधी. व्यंजन संधी म्हणजे पहिल्या अक्षराचा शेवटचा वर्ण व्यंजन असतो किंवा स्वर असतो, पण दुसऱ्या अक्षराचा व्यंजन असतो, त्याला व्यंजन संधी म्हणतात. म्हणजे दोन व्यंजन एकत्र आले की व्यंजन संधी तयार होते. दोन स्वर एकत्र आले की कुठले संधी तयार होते? स्वर संधी तयार होते. आता बघा, व्यंजन संधी एकत्र येताना व्यंजन पहिलं अक्षर व्यंजन पाहिजे. व्यंजन पहिल्या अक्षराचा शेवटचा शब्द व्यंजन, दुसऱ्या अक्षराचा पहिला शब्द व्यंजन, व्यंजन संधी होते. पहिल्या अक्षराचा शेवटचा शब्द व्यंजन पाहिजे, दुसऱ्या अक्षराचा स्वर बी असला तरी पण व्यंजन संधी होते. पहिल्या अक्षराचा स्वर असला परत पाहिजे. दोघांपैकी दोघं व्यंजन किंवा एक व्यंजन पाहिजे तर ती संधी व्यंजन संधी आहे. स्वर संधीमध्ये असं होतं, पुढचंही अक्षर यामध्ये दोघांपैकी एखादी अक्षर व्यंजन असलं की समजून व्यंजन संधी तुम्हाला संधीवर कमीत कमी 4 क्वेश्चन तिथे 4 क्वेश्चन संधीवर असतात. आतापर्यंत जो आहे व्यंजन संधी संपल्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत संपते तोपर्यंत कमीत कमी 7 प्रश्न पण व्यंजन संधी बरोबर. व्यंजन संधीला काय म्हणतात? हल संधी म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, पहिला शब्द आहे त्यापैकी शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन असेल किंवा स्वर असेल. बघा, पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर दोन वर्ण एकत्र येऊन जी संधी तयार होते त्याला काय म्हणतात? व्यंजन संधी म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला कळालं का? बरोबर. आता ह्या प्रकार पडलेले आहे. बघा, प्रथम व्यंजन संधी, द्वितीय अनुनासिक, त ची व्यंजन संधी, म ची, न ची आणि क्ष ची व्यंजन संधी. हे केलंय सोपं आहे. त आला की त ची व्यंजन संधी, म आला की म ची व्यंजन संधी आहे. आता प्रथम व्यंजन संधी मध्ये बघा, दोन्ही शब्द कधी पहिल्या शब्दातील शेवटचा
कधी व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पण व्यंजन असेल तर त्या संधीला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. यामध्ये तृतीय व्यंजन संधीमध्ये पहिल्या शेषातला व्यंजनच पाहिजे, दुसऱ्या शेषातला व्यंजन किंवा स्वर पाहिजे, त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. आपण बघू ते अनुनासिक शब्दामध्ये अनुनासिक वापर असतो पण व्यंजन पाहिजे. तुम्हाला ते सांगतो, खूप सोपं आहे. आता आपण प्रथम व्यंजन संधी बघू. कठोर व्यंजन 10 आहे बरोबर. कठोर व्यंजन 10 आहे. हे बघा, हे कठोर व्यंजन आहे. म्हणजे कठोर व्यंजन प्रथम व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी. संधी झालेल्या शब्दात क च ट त प ही 5 व्यंजने जोडाक्षरे म्हणून येतात आणि त्यांचे द्वित्व व्यंजन बनते. बघा, ज्याचे द्वितीय व्यंजन बनलेले आहे ते काय येतात, प्रथम व्यंजन संधी मधले उदाहरण आहे. फक्त व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधीमध्ये उदाहरण कसे लक्षात ठेवावे. द्वितीय बनलेले आहे ते काय बनलेले आहे, प्रथम व्यंजन संधीमध्ये उदाहरण आहे. म्हणजे त्यांचा विग्रह कसा करावा काय बघा. प्रथम व्यंजन संधी आता आपण एक एक सुरुवात करूया. हे प्रकार तुम्हाला कळाला का. प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय, हे तुम्हाला कळालं का. व्यंजन संधी कशी ओळखावी हे तुम्हाला कळालं का. व्यंजन संधीचे 7 प्रकार आहे म्हणून. प्रथम, तृतीय, अनुनासिक, त म न छ ची व्यंजन संधी. त ची व्यंजन संधी मध्ये व्यंजन व्यंजन त एकत्र येतात. म ची व्यंजन संधी म्हणजे व्यंजन व्यंजन स्वर एकत्र येतात. न हे सोपं आहे. चला, प्रथम व्यंजन संधी बघा. कठोर व्यंजन 10 आहे. आपण कठोर व्यंजन बघितले. कठोर व्यंजन 13 आहे. क च ट त प हे कठोर व्यंजन आहे. आणि आपण श स स हे पण आपण कठोर व्यंजन बरोबर. मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचा उच्चार करताना आपल्याला त्रास होतोय, म्हणजे कठीण जात आहे. श स श बरोबर ना, ते पण कठोर व्यंजनांमध्ये येतात. तेव्हा हे एक कठोर व्यंजन आहे. प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी. संधी झालेल्या शब्दात क च ट त प ही 5 व्यंजने जोड अक्षरे म्हणून येतात, त्याचे द्वितीय व्यंजन बनते, तेव्हा प्रथम व्यंजन संधी ओळखावी. विग्रह कसा करावा. द्वितीय व्यंजन होऊन प्रथम व्यंजन संधी झाल्यास अर्ध्या असणाऱ्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन विग्रह बनते, त्याच वर्गातील बनते. बघा, पृथ अधिकरण बघा इथे इथे पृथ अधिक करण आहे, म्हणजे हा क हा बघा अर्धा क आहे, म्हणजे इथे स्वरच नाही, अर्धा आहे, म्हणजे हा काय आणि हा सुद्धा व्यंजन आहे. समजलं. 2 व्यंजन एकत्र आली कुठली संधी तयार झाली, व्यंजन संधी तयार होती. मग पृथक अधिकरण काय नाव तयार झालं, पृथक्करण. बघा, असा धिक आहे, धिक असा शब्द लिहिलेला आहे, कारण हा क म्हणजे यामध्ये अ मिसळलेला नाही. असा धिक असा क कधी असता तर याचा शेवटचा वर्ण काय राहिला असता, अ राहिला असता. बघा, धिक अधिक कार म्हणजे दोघं एकत्र आले तर काय नाव तयार झालं, धिक्कार नाव कच आहे. तो हा व्यंजन आहे. व्यंजन आपले 34 व्यंजन आहे, आठवतंय का. स्वर 14 होते, स्वरादी 2 होते, 34 व्यंजन आहे. क च ट त प च्या गटातले य र ल व श स स ह अळ हे आपले सर्व 34 व्यंजने होते बरोबर. ते व्यंजन एकत्र आले. बघा, त अधिक त्व, बघा हा त आहे, हा त आहे, त्व आहे, दोघे एकत्र आले कुठली व्यंजन संधी झाली, तत्व नाव झालं. महत अधिक त्व काय, महत्व, व्यक्तिमत्व, व्यक्तिमत अधिक तो काय नाव झालं, व्यक्तिमत्व. पश्चाताप काय नाव झालं, पश्चाताप. समजतंय का तुम्हाला प्रत्येकाला. जे लाईव्ह आहे ऑनलाईन आहे त्यांना समजत आहे का. लाईव्ह 500 का 5 जण आहे. बघा, हे तुम्हाला कळालं का. द्विक तुम्हाला कळालं का. बघा, द्विक अधिक काल काय नाव झालं, दिक्काल तयार झालं. महत अधिक तम काय नाव झालं, महत्तम नाव तयार झालं. सत अधिक त्व काय नाव झालं, सत्व तयार झालं. प्रथम व्यंजन संधीमध्ये होतं.
आता मृदू व्यंजन 10 मृदू व्यंजने आहेत, कठोर व्यंजने 13 आहेत. क च ट त प प्लस कठोर व्यंजने. प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी? संधी झालेल्या शब्दामध्ये क च ट त प ही 5 व्यंजने जोडाक्षरे म्हणून येतात, त्यांचे संयुक्त व्यंजन म्हणते. आता जोडाक्षरे म्हणून विग्रह कसा होतो बघा. संयुक्त व्यंजन होऊन प्रथम व्यंजन संधी झाल्यास अर्धे असणाऱ्या व्यंजनाबाबत त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन विग्रह करावा. आता कशा पद्धतीने बघा. व्याघ्र अधिक प्रचार बघा. व्याघ्र अधिक प्रचार हा इथे व्याघ्र अधिक प्रचार आहे. व्याघ्र वाघ अधिक प्रचार बघा. सॉरी, वाघ ग आहे, ग चा पाय मोडलेला आहे, म्हणजे हा काय आहे? व्यंजन आहे. यामध्ये स्वर आहे का? नाही. वाघ आहे अधिक इथे प्रचार आहे, प्र पण काय आहे? व्यंजन. दोघं एकत्र आले वाघ अधिक प्रचार तर काय झालं आहे? वाक्प्रचार नाव तयार झालं आहे. असं वाघ अधिक पट्ट वाक्पटू नाव तयार झालं आहे. बघा, संधी झालेल्या शब्दामध्ये क च ट त प ही 5 व्यंजने जोडाक्षरे म्हणून येतात, त्याचे संयुक्त व्यंजन बनते. संयुक्त बनलेले आहे त्याला काय म्हणतात? प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. विग्रह कसा? संयुक्त व्यंजन येऊन प्रथम व्यंजन आल्यास अर्धे असणाऱ्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील तिसरं व्यंजन विग्रह करावा. आता त्याच वर्गातील तिसरं व्यंजन बघा. क ख ग या वर्गात क च्या वर्गातील तिसरं आहे, म्हणून वाघ अधिक प्रचार म्हणजे ग चा काय आलेला आहे? क झाला आहे. वाघ प्रचार बघा. वाघ अधिक पती ग चा काय झालाय? क झालाय, म्हणून काय नाव घेतलं? वाघपती. इथे बघा, वाघ अधिक चातुर्य म्हणजे वाक्चातुर्य नाव आहे. वाघ अधिक चापलय म्हणजे काय? वाक्यापलय झाला आहे. वाघ अधिक शलाका वाक्शालाका नाव झालं आहे. बघा, वाघ अधिक पटल. आता बघा, वाघ अधिक पटल तेव्हा हे आहे बघा. प च्या वर्गात प प ब बघा. इथे काय वा अधिक चापलाय वाघ चापले झालं. वाघ अधिक शलाका वाघ शलाका नाव झालं आहे. इथे काय आहे? हद अधिक पटल आहे. त थ द असा झाला आहे, म्हणून इथे त त थ द म्हणजे ह्याचा काय झालाय? द. या द चा काय झाला? त झाला आहे. बघा, द द चा काय झाला आहे? त झाला आहे. हद अधिक पटल काय? पटल नाव तयार झालं. सर लक्षात ठेवायचं. पहिलंच मी तुम्हाला सांगेन, क च ट त प चे गट पाठ करा. पहिल्या अक्षरांमध्ये काय आहे? दुसरी ओळ काय आहे? तिसरी ओळ काय आहे? चौथी ओळ काय आहे? पहिल्यांदा पाया पक्का करा, नंतर त्यावर इमारत चढवा. त्यावर एकच सोल्युशन आहे. पहिलं चॅप्टर प्रॉपर करणे. सर्वच सर्व पहिलं सर पाठ होईल का? पाठ व्हायला ते तुम्हाला येतंय सर्व, फक्त लक्षात ठेवणं. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ. सोपं आहे, त्याला खूप सोपं आहे. लाईव्ह पास आहे मित्र, मला पण माहिती आहे. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही असं कधी केलं तर तुम्हाला हे सर्वच सर्व जमेल. आपण तुम्हाला तुम्हाला बारीक बारीक गोष्टी तुम्ही बरं ते कशी ओळखायची, पण डीप मध्ये कधी विचारले तर ते तुम्हाला जमायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला प्रथम व्यंजन संधी कधी विचारलं तुम्हाला जमायलाच पाहिजे, म्हणजे त्याच वर्गातील प्रथम अक्षर येते म्हणून त्याला प्रथम वर्ग संधी झाली. ट च्या वर्गातील काय आहे? हा द आहे. या द च्या वर्गातील प्रथम अक्षर आहे, किंवा ट च्या वर्गातील तृतीय अक्षर आहे. विग्रह करताना आणि संधी करताना तुम्हाला मग हे पाहिजे पहिलं, दुसरं, तिसरं. आता मला सोपं करायचं पाठ आहे.
मला इतकी उदाहरणं वाचायचीच गरज नाही राहत. वाचायची का नाही, कन्सेप्ट एकदाची क्लिअर असलं की बाकीचे उदाहरणं हजार तरी पण सोपेच जाताना. समजलं का? आपण फक्त आता इथपर्यंत बघू आणि बाकीचं आपण उद्या बघू हा. पृथ्वीविज्ञान संधी उद्या घेऊ. बघा इथे बघा, आपत अधिक काल नाव काय काय झालं, द च्या वर्गातील द आला, आपत्काल झाला. बघा, आपद अधिक काल, विपत अधिक काल काय झालं, द च्या वर्गातील काय आला, त आला पहिल्यांदा. विपत काल झाला. शरद अधिक काल काय झालं, शरद काल. शरद अधिक कोण काय नाव झालं, षटकोन तयार झाला. षड अधिक शास्त्र, षटशास्त्र तयार झालं. षड अधिक चक्र, षटचक्र तयार झालं. षड अधिक षटपात तयार झाला. द्विग अधिक पाल, दिग्पाल तयार झाला. वाघ अधिक ताडन, वागताडन तयार झालं. शद अधिक पिढा, शुद्ध पिढा नाव तयार झालं. शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध पिपासा नाव तयार झालं. आणि शड अधिक कर्ण, षटकर्ण नाव तयार झालं आहे. तुम्ही पहिल्यांदा व्यंजन व्यवस्थित पाठ करा मित्र. भेटू आपण बरोबर उद्याच्या दिवशी 10 वाजता. तुमचं हे कम्प्लीट पाठ पाहिजे, मला काहीच सांगायचं नाही. आणि पहिल्या चॅप्टरचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पहिलं चॅप्टर कधी तुमचं व्यवस्थित झालं समजून जाईल मला कोणाला किती मार्क पडतायत. आपला वर्ग आता फुल भरलेला आहे. एकेका बेंचवर एक एक कधी बसले या बेंचवर तरी पण वेगवेगळे बसू शकता तुम्ही. माझं म्हणणं असं आहे, 10ही मार्क पडले ना, परंतु तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. 10ही पडले तरी पण चालेल. सर मी इतका अभ्यास केला होता, मला इतकं जमलं बरोबर. आता परंतु माझे जे चुकलंय मी ते घरी जाऊन परत पाहतो आणि कसं हे करायचं ते विचार, तेव्हा अभ्यास करायला भारी वाटलं तर मी सरांकडून तुम्हाला आन्सर किती आपण इथले इथे चेक करून घेऊ असं करा, कारण चेक करायला वेळ लागतो म्हणून. पण तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे. भेटायचं का मग उद्याच्या दिवशी? मराठीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत शिकवलं तिथपर्यंत काही सुधारणा करायची, काही एक्स्ट्रा घ्यायचं, परत परत अजून परत सांगायचं? आपला ऑलरेडी स्पीड स्लो आहे बरोबर ना, कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरला हे थोडेफार म्हणजे आवाका जास्त आहे. पहिल्यांदा तुमचं हे बेसिक क्लिअर झालं की पुढचे चॅप्टर पटापट होतं. काही प्रॉब्लेम असेल तर सांगायचं आहे का मित्रा? तुला आहे का भाऊ? 10 या बरोबर, नाही तर असं नको आजच्या सारखं की मी परत 10 मिनिटं बसवर राहील, कारण 1 मिनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे. चालेल बरं का, धन्यवाद. भेटू उद्याच्या दिवशी. उद्या काही आहे का? काहीच नाही उद्या. उद्या कोण वार आहे? बरोबर, म्हणजे यावर्षी एखादी सण रविवारी असला की पुढच्या वर्षी समजून घ्यायचं सोमवारी आहे. लीप वर्ष असला की समजून घ्यायचं 2 दिवसानंतर आहे. असं आहे, म्हणजे लोकांना जास्त सुट्ट्या भेटतात. चालेल, भेटू आपण नंतर.